बाबुराव सूर्यवंशी गोकुळ मतदारसंघातून इथे रहिवासी आहे. या गोकुळ शिरगावमध्ये असं राजकारण आहे की ना, तो मतदारसंघ भाजप जास्त करून पसरलेला आहे. जेणेकरून या मतदारसंघात कमळमध्ये कुठलीही सीट राहू दे, हे 100% निवडून येणार, ह्यात शंका मात्र ते. उमेदवार वसडेमधील आहेत नेमगुंडा पासगुंडा पाटील, ते मुळात भाजपचेच आहेत. आणि त्यांचं कार्य इतकंच छान आहे की ना, म्हणजे कुठलीही व्यक्ती असू दे, काही असू, त्यांचं बोलणं म्हणा किंवा कामाचं म्हणा, त्यांनी नाही हा शब्द कुठं वापरत नाही. पूर्णपणे तुम्हाला सहकार्य करणार आणि तिथं काम पूर्ण करून देणार, हे त्यांचा शब्द आहे. आणि त्यांनी इतके आता म्हणजे कमीत कमी 25-30 वर्ष आले तरी त्यांनी समाजकारण राजकारण सगळ्या ह्याच्यात त्यांनी चांगले नाही पूर्ण मतदारसंघ. आता इतर वेळेला त्यांनी लोकनियुक्त सरपंच होतं, वसडे गावामध्ये होते, तरी 5 वर्ष त्यांची कारकीर्द असताना भरपूर म्हणजे गावामध्ये कुठलाही प्रश्न असं निलंबित ठेवलेला नाही. पूर्ण कामं करून गावात चांगला विकास केलेला आहे. आणि त्यामधून त्यांनी बरेच संचालक होते आपले याला राजाराम सहकारी कारखान्याला, त्यामार्फत आपलं पानंद रस्त्यावर किंवा शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील ऊसाच्या प्रॉब्लेम, तर त्यांनी निरसन पूर्णपणे केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आम्हाला असं वाटतं की आमचं जे गोकुळ मतदारसंघातली जी गावं आहेत, 100% त्यांनी त्यामध्ये पूर्ण कामाशी त्यांनी काम आपलं कुठलंही असू दे ते पूर्ण करणार. त्या म्हणजे संचालकमध्ये म्हणा किंवा लोकनियुक्त सरपंच वसरे गावामध्ये काम केलं आम्ही जे बघतोय, त्या हेतून आम्हाला असं खात्री आहे की 100% आपला भाजपनं ते असून हे कामाचा विकासही पूर्ण करणारच त्यांनी. तर भाजपशीच आणि नेमगुंड पाटलासनीच देणार आहे मत, कमळ या चिन्हालाच निवडूनही येणार, 100% निवडून येणार. कारण त्याचं त्यांनी कामं केलं त्याचं त्याचं फळ मिळणारच, त्यात काय योग्य. अमल साहेबांचा स्वभाव असा प्रेमळ आणि म्हणजे एकनिष्ठ, म्हणजे कामाशी किंवा जे काम आपल्याला जे होतं ते होतेच म्हणणार असे काम त्यांचे व्यक्तिमत्व आहे. आणि कुठल्याही मतदारसंघात जावा, कुठल्याही म्हणजे गावात जावा, कुठल्याही गल्लीत जावा, असं न ओळखणार असं कोण नाही. हे अमल साहेब हे तिथं 100% तिथं पोचल्यामुळे की नाही, लहान मुलांनासुद्धा माहिती आहे की हे साहेब आहेत, पूर्णकरी कार्यसम्राट आहेत. आणि प्रत्येक गाव त्यांचं म्हणजे विकास कामामध्ये अग्रेसर आहे. कामाबद्दल म्हणजे काम करून तिथं घेतातच ते. असं कुठलंही गाव तुमच्या दक्षिणमध्ये राहिलेलं नाही की बाबा तिथं कामं झालेली नाहीत किंवा त्यांनी काम ते गाव म्हणजे केलेलंच नाही, असं ठेवलंच नाही त्यांनी 100% हो. आणि ही 5 जी जिल्हा परिषद जे दक्षिणमध्ये जे आहेत ना, ते सीटा सगळ्या 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती आहेत, त्या सगळ्या निवडून येणार, त्या मात्र 100%. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.